माझा व्लॉग 7 वाजता गाईज. सो वेलकम बॅक टू माय चॅनल अँड स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्लॉग्समध्ये. चेहरा बघून वाटतच असेल की झोपेतून उठले, पण असं नाही आहे. तब्येत ठीक नव्हती 2-3 दिवसापासून, त्यामुळे ब्लॉग पण बनवता नव्हता येत मला. आणि म्हणजे अजून पण तब्येत ठीक नाही आहे. आवाज तुम्ही समजू शकता माझा की कसा येतो आहे. खूप खराब आवाज येतो आहे माझा. आणि आवाज निघतच नव्हता खूप दिवसापासून, 2-3 दिवसापासून तर निघतच नव्हता. आज निघतो आहे थोडासा. सो मग मी आज असं वाटलं की ब्लॉग बनवून टाकावा. कारण म्हणजे मी मंडेला पोस्ट केलेला होता ब्लॉग, जो आम्ही फिरायला गेलो होतो तो. त्याच्यानंतर मी ब्लॉगच बनवलेला नाही आहे. सो कंटिन्यू करते मी माझा ब्लॉग. आणि मी आली किचनमध्ये बनवते मी चहा ठेवते आता मी. चहा मम्मी पप्पा मुंबईला गेले होते. सो ते पण मुंबईवरनं आत्ताच आले. काल मुंबईला गेले होते ते. आणि त्यामुळे पण मला काल पण ब्लॉग बनवायचा होता, पण काल ते नव्हते त्यामुळे जमलंच नाही बनवायला. आणि पाणी टाकलं, गरम करायला ठेवून दिलं, टोपाने पाणी टाकून दिलं. आणि ते काल गेले होते आणि आज आले ते दुपारी. आता मला पहिले चहा ठेवायचा आहे आणि चहा ठेवल्यानंतर मला पीठ मळायचं आहे. फक्त पीठ मळायचं आहे, बाकी मम्मी चपात्या करून घेईल. आणि मी खूप अशी सुजलेला दिसतो आहे ना चेहरा गाईज, औषधांमुळे. ॲक्च्युली ते जे तुम्हाला माहिती असेल, खोकल्याचे आणि सर्दीचे जे औषधं असतात ना, ते खूप पॉवरफुल असतात. त्यामुळे सारखी झोप येते. आणि मला पण म्हणजे औषध पिलं की नुसती सुस्ती येत होती. आणि पण घसा बरा झाला आहे, म्हणजे आवाज थोडासा व्यवस्थित निघतो आहे. नाहीतर अजिबात आवाज निघत नव्हता माझा. म्हणजे कदाचित ते कानिफनाथांचा जो मी ब्लॉग टाकला ना, आम्ही फिरून आलो, त्याच्या दुसऱ्या दिवशीच तब्येत बिघडून गेली होती. आणि मग खूप दिवसापासून करू असं चालू होतं. चहा ठेवलेला आहे गाईज, इथे दूध तापवते. आणि आता पीठ मळायला घेते मी. मम्मीने पीठ मळायला सांगितलं आहे मला. आटा गूंद रही हूँ मैं गाइस. बस हो गया क्या? दूध चांगलं आहे माझं, दूध चांगलं आहे गाईस. आणि ना मी एवढ्या दिवसापासून आहे ना गाईस, म्हणजे ब्लॉग बनवत नव्हते ना, तर खूप मिसिंग वाटत होतं. म्हणजे असं बोलतात ना, एक गोष्टीची सवय झालेली असते आपल्याला, सवय होऊन जाते. तर डेली उठून ब्लॉग बनवायची सवय होऊन गेली आहे. आणि 2-3 दिवस ब्लॉग बनवले नाही ना, तर असं मिसिंग वाटत होतं मला. पण आज संध्याकाळी का होईना, पण मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. पीठ मळते मी. मम्मी आलेली आहे कॉन्सने. मुंबईला गेली होती मम्मी फिरायला नव्हती गेली, कार्यक्रमाला गेली होती. आता झोपेतून उठली बघितलं हो का. मम्मी हाय कर. मम्मी
मम्मी मम्मी मम्मी नाटकं मम्मीची नाटकं बघा हाय कर झोपेतून उठली ना म्हणून लाजते. झोपेतून उठून आणले हाय करण बाय ऍक्टिंग बघायची का? ऍक्टिंग बघायची कशी मम्मी? ऍक्टिंग बघा कशी. झोपेतून उठले मी आता हाय करण बाय कर. सांगा स्वयंपाक करायचं सोडून दिलं आणि हाय करण बाय कर. बघा आता तुम्ही पीठ मळते बघा. हे बघा पिठाचा हाताने हाय करण बाय कर. एवढी पोरगी आहे, सांगा. घरात झोपेतून उठली लाजते. आणि लाईट येतोय का माझ्या इथे? ठीक आहे ना. तिथे लाईट येत होता समोरून, सगळा लाईटीचा फोकस येत होता. एंगल ही समझ में नहीं आ रहा है गाइस, एंगल कहाँ से दूं? काली काली दिख रही हूँ लेकिन ठीक है जाने दो. तिथून समोरून आहे ना, समोर म्हणजे बल्ब ह्या साईडला आहे ना, म्हणजे तिथून समोरून ते तोंडावर फोकस नव्हता येत. असा ठीक आहे. आवर पटापट भूक लागली नाही. कोणाला? आम्हाला. काय भूक लागली? मग जेवण निघालं होतं का नाही? तुम्ही जेवण नव्हतं केलं तिथं? मी त्याच्यात नाही खाल्लं पण त्यांच्या खाल्लं कासऱ्यामध्ये पाववाळा खाल्ला. तोच आला. भूक लागली त्यांना. कोणाकोणाला चहामध्ये दुधाची साय नाही आवडत. मला अजिबात नाही आवडत त्यांचं. म्हणजे चहामध्ये दुधाची साय आली ना, मला डायरेक्ट आय थिंक खूप जणांना नाही आवडत. फक्त बडबड करायला नाही येत गाईज. खूप लोकांचा गैरसमज आहे फक्त बोलायला येतं, जेवण पण बनवायला येतं. आणि खूप छान छान जेवण बनवते मी. या कधी तुम्ही माझ्या हाताचं खायला. नॉनव्हेज, स्पेशल नॉनव्हेजचे प्रेमी जे असतील ना त्यांनी या. चिकन, फिश. छोटा डॉन, आमच्या घरातला छोटा डॉन बघा. डबे काढते मी. डबे काढताना शूटिंग काढावा का? सर्कस मध्ये त्या पोरी वरती चढायच्यात ना, त्यांनी ट्रेनिंग मम्मीकडनंच घेतलेली. हा तुमच्या लागल्या गुडघे दुखायला. आम्ही प्रॉपरली बोललो मग काय. तू बोललीच नाही मला. एवढं वेळ झालं का? गुडघं दुखलं. मग दुखतोच आहे गुडघा माझा. तुला आता मला माहिती आहे मला काय त्रास होतोय तो. सोयाबीन कशात आहे? तर तुला माहिती ना. किराणा तू भरते मम्मी, तुला माहिती. डब्बे फक्त तुलाच ओळखतं. बापरे, सोयाबीन आहे विकती का काय तू घरामध्ये? ब्लॅक मध्ये सोयाबीन? नो वीकेंड खाई दुकानातून आली. परत बोल एकदा. नो वीकेंड खाई दुकानातून आली. अरे बाप रे, नया है वह डायलॉग, नया है गाइस, डायलॉग नया है. नो विकिंग खाईंग दुकानातून आणिंग.
देख लो इसको. तुझं काय आहे ग रंबे? हा काय तुझं काय चालू आहे? हा लाडाला आली का? लाडाला आली लाडाला आली लाडाला आली लाडाला आली लाडाला आली. चिमटा घेऊ का? चिमटा घेऊ. कार्यक्रम कसा आला मम्मी? कसा होता? आपण करतो तसंच होतं का दुसरं होतं काही? तसंच होता. त्याच्यासाठी तुला खरं घेऊन जायचं बघ करण्यासाठी. ते कार्यक्रम छान केला त्याने. कुठले म्हणजे 100-150 लोक असतील. हा मला व्हिडिओ नाही काढता येत. व्हिडिओ काढायची म्हणून. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे का तुझा व्हिडिओग्राफर मी आहे असं? मग म्हणजे तू स्पेशल व्हिडिओग्राफर तुझ्यासाठी घेऊन जाणार होती? हो. बाप, घरच्या कार्यक्रमासाठी नाही कोणचं. तुला व्हिडिओ काढता येत नाही म्हणून तुम्हाला घेऊन जाणार होती. म्हणजे तुम्हाला कार्यक्रमाला नव्हती घेऊन जाणार, व्हिडिओ काढायला घेऊन जाणार होती. तुला शाली आहे. सोनभाऊची गाडी असते त्याला काही निघाली असती. तसं काहीच नाही. ऐसा कुछ भी नहीं है. फिर क्यों नहीं आई? इधर तेरे बाल बच्चों को कौन देखता मैं आती तो. वो बात है. फिर फिर अरे बाप, गाईज स्टंट समजला का? ज्यांना समजला असेल ना त्यांनी स्पेशली मला सांगा तिने काय केलं असणार तिने. मी ती हिंदीमध्ये बोलली फिर, तर ती जागेवरच गोल गोल फिरली. बोलो काय म्हणजे काय बोलणार मी हिला? कुठून आली आहे ही? कुठून कोकणातले लोक असे राहतात. फिर बोलल्यावर फिर बोलतात. फिर बोलल्यावर फिरतात कधी जागेवर. फिर म्हटलं तर गोल फिर पण काय असतं फिर बोलल्यावर? फिर म्हणजे गोल फिरल्यावर पण त्याला फिर म्हणतात. हा, आणि मांजरा त्याला पण म्हणतात फिर. आणि मग हिंदीचा फिर जर लोक बोलले की फिरा बाप कहा जाने वाले हो, तो फिरून मग आता तू गोल फिरून दाखवणार उधर जाने वाले हो असं. हा अगं काय तू कैसी है तू? चौतीस पप्पा बोलते 34 वर्ष कसे गेले असतील. 34 वर्षापासून कसं तुझ्या वडीलला मी सांभाळलं विचार कर. ते म्हणतात त्यांनी तुला कसं सांभाळलं, तू म्हणती तू त्यांना कसं सांभाळलं. नेमकं आता कोणी कोणाला सांभाळलं? तसं बघायला गेलं तर दोघांनी एकमेकांना सांभाळलेलं आहे. म्हणून इथंच आहे आम्ही. अच्छा, काय बनवती तू जेवणाला? मी डाळ तडका. अगं शिट्टी पण नाही झाली आणि तू कुकर खोलला. हिंग टाकायचं राहिलं. फोडणीला टाकू शकते मम्मी तू. शिस्ताने टाकायचं, त्याचा वात मरून जातो, पोट नाही दुखत. वाचळून जातो. आता मी डाळ तडका बनवते, ढोबळी मिरची बनवते, सोयाबीन बनवते असं सुकी. मम्मी तू इतकी गोरी कशी काय दिसतीये? तू मुंबईलाच राहिला जा मम्मी. हा हा, यांची झोप नाही झाली गाईज. हा हा बोला. हा बघा ना मम्मी, घ्यायचं का मुंबईला घर? बोल पटकन बोल, तू फक्त हो बोल. अगं सर्व फॅन खाली झोपतात बाई, झोप नाही येत. मी रात्री उठून 3:15 वाजता फॅन बंद करून टाकला. मग फॅन खालीच झोपायचं राहतं. कुठं झोपायचं राहतं? सर्व फॅन खाली झोपता.
नाही उन्हाळ्यात जाणार मी 7-8 दिवस मुंबईला. चेहऱ्याचा काय संबंध? आम्हाला चेहऱ्यावरती बारीक बारीक केल्याचे स्पॉट नाही हो, ती काय करत नाही ना. काय करत नाही म्हणजे स्वयंपाक पाणी करत नाही मी. तसं नाही, हा चेहऱ्याची केअर नाही घेत ना तू. शहराचे काय घेऊ देवाने इतका सुंदर नाक नक्षा दिलाय, तो जागेवर ठेवायचा नाक मग नक्षा. आता बाहेर फेकून असं धरलं फेकून दिलं. इतकंच तर आहे काय डोळ्यांना 2 चेहऱ्यावरती नको जास्त बोलू, नाही तर ती बदमाश बनल. म्हणजे बदमाश बनल म्हणजे म्हणजे काय होतं हे? याचा अर्थ काय असतं? काय असतं बदमाश बनल म्हणजे काय? मग ब्युटी पार्लर द्या पैसे. अहो ती जाती का पण घरात पार्लर वाली ना तिच्या एवढी एक्सपिरियन्स्ड, एवढं काहीच करत नाही ना. एवढं पार्लरचा शौक असतं तेवढं कार्यक्रमामध्ये का व्हायला नाचले असते. ते तर नकोय मला, करणार पण नाही ते. मम्मी साडी छान दिसत होती तुझी. सोनू भाऊ मला काल फोटो मध्ये दाखवत काल होता. खर्च गेली साडी कशी काय घातली? चांगली घातली. कोणी घालून दिली होती? मीच घातली होती. छान दिसत होती. सोनू भाऊ बोलत होता फोटो छान. पोरी त्यांच्या उलट मी पोरीला पिना दिलं ते पिंड मिरी म्हणू लागली. उठून मी दिसत सुद्धा- होती. साऊथ मी इंडियन दिसत होती, साऊथ सुलभावहिनी- इंडियन. मी सुलभावहिनी आणि ती ताई आम्ही ती काय करू मध्ये ती सोनी दोघांचे चर्चा. ऐसे छोटते हैं, हांडते हैं ऐसे और ऐसे ही बात करने लगते हैं. सोनू भाऊनी मला फोटो टाकले नाही, पप्पांनी फोटो टाकले, ते काढल्या आम्हाला दोघांना पण. तो मला दाखवत होता, बोलले अरे मला पण आले. दाखवत होता मम्मीची साडी छान दिसती, बोलले हा बोलले मी घेतलेली, बोलले हा काटिया वाट बंद घेतलेली तीच आहे ना साऊथ इंडियन. बघा टीचर, टीचर बघा. ओ काय फोटो जेवढं निघायचं तेवढे फोटो काढले. अच्छा, फोटो दाखवते गाईस तुम्हाला मी. चमकताय तिच्या याच्यात फोटो. दिसत नाही. कार्यक्रमाचे फोटो दाखवतीये. दिसत. त्या सगळ्यांनी सेम घातल्या होत्या का साड्या? नाही तसं काय नाही. मोरपंखी दिसत होत्या गुड्डी सगळ्यांच्या. तिच्या घरून तयारी करून आली होती. गुड्डी दीदी तिच्या घरून तयारी करून आली होती. सुलभा वहिनीने एखाद्या गोष्टीचं तिच्या घरून हा थीम चांगलं होतं, ब्लॅक होतं तिथं सर्व. फक्त सोनी दीदी 2 दिवसापासून अगोदर आलेली होती. तिला मेहंदी वगैरे काढायची होती ना. सोनीचा हँडल केला सर्व प्रोग्राम. हा तिनेच केलं सगळं. खूप छान केलं, खूप छान. तिने तर काल नेता बनली ती एकदम. घरात पाय दारात पाय. आणि तुम्ही आल्या मोनिकाला काय नाही आणलं. मग घरीच होती ना, मला वाटलं मुंबईमध्ये ती अजून जॉबला. म्हटलं नाही ना. पटेल गावाला. अहो नाचली होती ती, पण तिला वाटलं सोनभाऊच्या गाडीत जाणार आहे आपण. गाडी घेऊन गेला असतो.